ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया कंपनीने प्रवीण अक्किनेपल्ली यांची 1 जुलै 2025 पासून कंपनीच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. संजीव कुमार पंचाल यांनी 30 जून 2025 पासून व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने सांगितले की संजीव कुमार पंचाल यांनी अमेरिका स्थित ग्लोबल ग्रुपमध्ये भूमिका स्वीकारण्यासाठी राजीनामा दिलाय. कंपनीचा शेअर सोमवारी 2.33% वाढीसह 10,018.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ITD सिमेंटेशन इंडिया कंपनीने GST सहित 893 कोटींचा नवीन कंत्राट मिळवलाय. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती दिली आहे की ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडने ओडिशा राज्यात ग्रीनफील्ड कॅपेटिव्ह जेटीच्या विकासासाठी बर्थ आणि ब्रेकवॉटरच्या बांधकामासाठी GST सहित 893 कोटींचा प्रकल्प जिंकलाय. सोमवारी कंपनीचा शेअर 1.36% वाढीसह 758 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. फोर्स मोटर्स कंपनीने माहिती दिली की संजय कुमार बोहरा यांनी 9 जून पासून फोर्स मोटरच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच CFO पदाचा राजीनामा दिलाय. कंपनीने 10 जून पासून ऋषी लोहारुका यांची नवीन CFO म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 2.42% घसरणीसह 12,200 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. मात्र गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 43.49% वाढ नोंदवली गेली आहे. प्रीमियर एनर्जीज कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी एक मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. साऊथ एशिया ग्रोथ फंड सेकंड होल्डिंग्सची ही कंपनी ब्लॉक डीलद्वारे प्रीमियर एनर्जीचे 2.5 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या इक्विटीच्या सुमारे 5.5% हिस्सा विकणार आहे. या डीलसाठी 1,051.50 रुपये प्रति शेअर अशी फ्लोर प्राइस निश्चित केली जाऊ शकते की जी सध्याच्या बाजारभावापेक्षा 1% सवलतीच्या दरात म्हणजेच डिस्काउंट रेटमध्ये असेल. सोमवारी कंपनीचा शेअर 2.50% वाढीसह 1,080 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. येस बँकेबाबत एक मोठी बातमी आहे. येस बँक हा शेअर मल्टीबॅगर होण्याचे संकेत आहे कारण CNBC आवाजवरील चर्चेमध्ये टेक्निकल अॅनालिस्ट आणि मार्केट एक्सपर्ट म्हणजे तांत्रिक विश्लेषक आणि मार्केट तज्ज्ञ प्रकाश गाबा यांनी येस बँक विषयी एक मोठे विधान केले. तर प्रकाश गाबा काय म्हणालेत पाहूयात. प्रकाश गाबा यांच्या म्हणण्यानुसार येस बँकच्या शेअरमध्ये राउंडिंग बॉटम नावाचा पॅटर्न तयार होत आहे जो लॉंग टर्ममध्ये मल्टीबॅगर होण्याचे संकेत देतो. त्यांच्या मते हा पॅटर्न एखाद्या आठवड्याची किंवा 3-4 दिवसांची चढ उतार नव्हे तर 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी पाहण्याचा हा विषय. आता राउंडिंग बॉटम पॅटर्न म्हणजे काय तर हे क्लासिकल एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. याचा अर्थ असा होतो की स्टॉक हळूहळू खाली जातो, नंतर कप सारखा आकारात तळ गाठतो आणि मग त्या गतीनेच हळूहळू वर चढतो. तर हा पॅटर्न सूचित करतो की शेअरने आपला खालचा टप्पा गाठला असून आता तो अप ट्रेंडमध्ये प्रवेश करू शकतो. येस बँकेचा सध्याचा प्रवास पाहता मागील काही महिन्यात येस बँकच्या शेअर्समध्ये स्थिरता पाहायला मिळाली आहे. ट्रेडर्सच्या तुलनेत आता लॉंग टर्म गुंतवणूकदारांचा येस बँकेच्या शेअरमध्ये रस वाढताना दिसत आहे. तरी देखील गुंतवणूकदारांसाठी प्रकाश गाबा यांचे म्हणणे आहे की ज्यांचा दृष्टिकोन 2 ते 3 वर्षांचा आहे त्यांच्यासाठी हा शेअर फायदेशीर ठरू शकतो. पण तरी देखील नेहमीप्रमाणे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.